ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा संचालक युवा नेते दीपक काका माणिकराव बोरस्ते यांचा वाढदिवस आज त्यांच्या साकोरे मेघ येथील निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच समर्थक, कार्यकर्ते, मित्रपरिवार, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये निफाड तालुक्यातील आमदार दिलीप काका बनकर, नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते, मराठा समाज प्रसारक मंडळ अध्यक्ष सुनील ढिकले, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, गोदावरी बँकेचे अध्यक्ष प्रणव वसंत पवार, पिंपळगाव बाजार समितीचे उपाध्यक्ष जगनप्पा कुटे, राजेंद्र सांगळे, सतीश मोरे, सचिन पिंगळे, दिलीप मोरे, निवृत्ती साई प्रभाकर आदी मान्यवर त्यांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळपासून ते दुपारपर्यंत साकोरे मेघ येथील निवासस्थानी विशेष गाठीभेटींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेकांनी पुष्पगुच्छ देत बोरस्ते यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दीपक काका बोरस्ते यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत नागरिकांच्या विश्वासाला कायम पात्र ठरण्यासाठी आणि समाजहिताची कामे अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला. वाढदिवसानिमित्त आलेल्या प्रत्येकाचे त्यांनी मनापासून स्वागत केले. या निमित्ताने निफाड तालुक्यातील आणि परिसरातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र आल्याने निवासस्थानी दिवसभर उत्साही वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी बुके, शाल देत वाढदिवस आनंदात साजरा केला. दीपक काका बोरस्ते मित्रपरिवार यांच्या वतीने वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दीपक काका बोरस्ते यांनी तात्यासाहेब बोरस्ते, माणिकराव बोरस्ते वारसा पुढे नेण्याचे काम दीपक काका करत आहेत. अभिष्टचिंतन सोहळ्याला बुके, शाल देत वाढदिवस साजरा केला. तसेच वाढदिवसासाठी आलेल्या मित्रपरिवार, नातेवाईक, नाशिककर आणि मान्यवरांसाठी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले.
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दीपक काका बोरस्ते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो. अतिशय चांगलं काम त्यांचे आजोबा खरं तर तात्यासाहेब बोरस्ते यांचा वारसा त्या ठिकाणी दीपक काकाला लाभलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे वडील माणिकराव बोरस्तेंनी एक कर्मवीर गटाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जेवढं चांगलं काम करता येईल ते काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काकांनी या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये समाजसेवा करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे. अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांना या वनकर परिवाराच्या वतीने निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अशाच प्रकारे चांगली निफाड तालुक्याची नाशिक जिल्ह्याची सेवा घडत राहो हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. त्यांना वाढदिवस आमचे मोठे बंधू मार्गदर्शक पिंपळगाव बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक माजी वाय चेअरमन आदरणीय दीपक काका बोरस्ते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्या ठिकाणी मी परमेश्वराला सत्कामना व्यक्त करतो. बोरस्ते कुटुंबाने या तालुक्याला दिशा देण्याचं काम मागच्या 70-80 वर्षात केलं. स्वर्गीय मोठे तात्यासाहेब बोरस्ते, नंतरच्या काळात आमचे मार्गदर्शक माणिक तात्या बोरस्ते आणि आता स्वतः दीपक काका असतील, या ठिकाणी समाजकारणात राजकारणात एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी उभं केलेलं आहे आणि एक समृद्ध वारसा घेऊन या निफाड तालुक्यात नाशिक जिल्ह्यात त्यांचा कायम वावर असतो. भविष्य काळात दीपक काकांना राजकारणाच्या पाटलावर चांगल्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी या ठिकाणी आपण सर्वांनी निर्माण करावी आणि भविष्यात ज्या ज्या ठिकाणी बोरस्ते कुटुंबियांना आमची साथ लागेल त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध होऊ. त्या ठिकाणी त्यांच्या इष्ट आकांक्षा पूर्णाचं काम नक्की करू या सदिच्छा मी आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो. थांबतो. दीपक काका बोरस्ते यांचा आज वाढदिवस आहे आणि तालुक्यातून आणि जिल्हाभरातून असंख्य कार्यकर्ते त्यांचं अभिष्ट चिंतन करायला आमच्या साकोरे गावी येत आहे. याचा आम्हाला साकोरेकरांना अतिशय आनंद होत आहे. दीपक काकाने जे अंगीकृत कार्य हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश लाभो अशा शुभेच्छा समस्त साकोरेकरांच्या आहेत. ते या संदर्भामध्ये जिल्हाभरामध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय साधतील आणि आतापर्यंतच्या अनुभव लक्षात घेता म्हणजे स्वर्गीय तात्यासाहेब बोरस्ते असतील, मोठे तात्यासाहेब किंवा आपले माणिक तात्या बोरस्ते असतील, यांनी जे काही समाजकारण राजकारण केलेलं आहे जिल्हाभरात तालुकाभरामध्ये त्याच्यामध्ये काही ज्या उणिवा राहून गेलेल्या असतील ज्याच्यामुळे आपल्याला अनेकदा अडचणी आलेल्या असतील आणि आपल्याला त्याच्यातून मार्ग काढायला थोडंसं कठीण जात असेल त्या काळामध्ये, परंतु हे सर्व अनुभव गृहीत धरून लक्षात घेऊन ते त्यातून नीटपणे मार्ग काढतील आणि माधवराव तात्यासाहेबांनी किंवा माणिक तात्यांनी जे काही तालुकाभरात जिल्हाभरात कार्य केलेलं आहे आता त्यांचा भक्कमपणाने ते वारसा पुढे चालवतील आणि त्यासाठी जिल्ह्यातून तालुक्यातून अनेक होतकरू नवीन युवा वर्गाचा त्यांना भरपूर पाठिंबा राहील. जे ज्येष्ठ मंडळी आहे तेही तात्यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांच्या पाठीशी उभे राहतील त्याच्याबद्दल मी आशावादी आहे आणि त्यांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश लाभावं यासाठी त्यांना उत्तम दीर्घायुरोग्य लाभावं आणि उदंड आयुष्य लाभावं अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो. दीपक काका बोरस्ते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदाने आपण सर्वजण साजरे करत आहोत. हा व्यक्ती अजातशत्रू आणि त्यांच्या माणिक तात्या बोरस्ते असो माधव तात्या बालकडू हे राजकारणाचं आणि समाजकारणाचं हे घरातच मिळालेलं आहे. परंतु मला असं वाटतं की हा माणूस 5 पावलं पुढं आहे सगळ्यांच्या पुढे. कोणताही माणूस असू द्या सगळ्यांची मैत्री आहे त्या पूर्ण तालुक्यात असेल नाशिक जिल्ह्यामध्ये असेल अतिशय सुंदर सगळं मैत्रीपूर्ण वातावरण या ठिकाणी आपल्या या उत्सवामध्ये त्यांच्या दिसून येत आहे आणि प्रत्येकाशी नाळ जुळलेली आहे. प्रत्येक व्यक्तीचं जेव्हाही समोर भेटतील अगदी हसतमुख तुमचं काय चाललंय
कोणाचं बद्दल विचारपूस करणं, आनंदात राहणं ह्या त्यांचा गुणधर्म त्यांचा दिसून येत आहे. आणि दीपक काकांना यापुढचं उज्ज्वल असं भविष्य त्यांच्या पुढे आहे. मी माझ्या शिंगवे ग्रामस्थांतर्फे, माझ्या रायते कुटुंबातर्फे, गोदावरी माध्यमिकतर्फे त्यांना उदंड आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा देतो. दीपक काका वरस्ते यांचा वाढदिवस आणि तालुक्यातून बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यामध्ये निफाड तालुक्यातून मोठमोठ्या गावातील भरपूर लोकसंख्येने लोक आलेले आहेत. मी वैयक्तिक माझ्या घरात कुटुंबाच्या वतीने तसेच चांदोरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर असं चांगलं आरोग्य आणि धनसंपदा यश लाभो यासाठी मी परमेश्वराकडे याचना करतो आणि इथून पुढचं त्यांचं आयुष्य सुखात समाधानात जावं अशी पण प्रार्थना सर्वांच्या वतीने करतो. दीपक काका हे माधवराव तात्या बोरस्ते यांचे नातू, माणिक तात्या बोरस्ते चिरंजीव. आणि बोरस्ते तात्यांनी, दोन्ही तात्यांनी आयुष्यभर तसेच यांच्या हातून पण जनसेवा घडो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. सहकारी मित्र पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री दीपक काका बोरस्ते यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्व मित्रपरिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेला आहे. काकांचा स्वभाव हा अगदी मनमिळावू आणि मित्र संघटित करण्याचा असून त्यांना मित्रांची आवड आहे. त्याचप्रमाणे माधवराव बोरस्ते असतील, माणिक तात्या असतील, असा त्यांना वारसा लाभलेले हे बोरस्ते कुटुंब आणि त्यांचा वारसा पुढे चालवण्याची त्यांची प्रबळ इच्छा, परमेश्वर त्यांची इच्छा ती पूर्ण करू हीच या वाढदिवसाच्या निमित्ताने, सर्व मित्रपरिवाराच्या निमित्ताने, त्याचप्रमाणे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप काका बनकर, सर्व संचालक मंडळ, सर्व कामगार बंधू यांच्या वतीने काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. तसे त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच माझ्या कुटुंब परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. दर्शक दीपक काका बोरस्ते यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सर्व मित्रपरिवार सर्व इथं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमले आहे. मीही माझ्या सांगळे परिवाराच्या वतीनं व माझ्या तळवडे गावाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखा समाधानाचं भरभराटीचं जावं, त्यांच्या राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो. यशस्थान निफाड तालुक्याच्या नव्हे तर नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शैक्षणिक आणि प्रामुख्याने कृषी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं असा बोरस्ते परिवाराचा विचारांचा आणि राजकीय सामाजिक वारसा जे सातत्याने चालवत आहेत असे आम्हा सगळ्या तरुणांचे मार्गदर्शक आणि आपल्या सगळ्यांचे लाडके स्नेही आदरणीय दीपक काका बोरस्ते यांचा आजचा वाढदिवस. प्रथमतः वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. जगण्याचं ज्ञान आणि भान विसरत चालणारी पिढी एका बाजूला बघत असताना समाजात चांगलं घडावं, चांगलं रुजावं, चांगली मूल्य असणारी माणसं खरं तर राजकारणात आणि समाजकारणात यावी यासाठी म्हणून जे सातत्याने कार्यरत असतात, मला वाटतं त्या माणसांच्या, त्या तरुणांच्या मांदियाळीमध्ये दीपक काकांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. खरं तर मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने एवढेच शुभेच्छा देईन की तारुण्य तुमच्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुमच्या जगण्याला हे नेहमीच विसरत जाओ, अमृतधारा सौख्याच्या तुमच्यावर बरसत राहो. याच आमच्या कुटुंबियांच्या वतीने, निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, श्री माणकेश्वर वाचनालयाच्या वतीने, निफाड परिसरातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं, माझ्या सुरळीकर कुटुंबियांच्या वतीनं, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी व्हाईस चेअरमन आणि विद्यमान संचालक, आपल्या सर्वांचे सहकारी
माननीय दीपक काका बोरस्ते यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व निफाड तालुका काँग्रेस समितीचे दीपक काकांचा आज वाढदिवस आहे आणि एक मोठा राजकीय वारसा मोठ्या तात्यांपासून नंतर माणिकराव तात्या बोरस्तेंपासून तर दीपक काकांचं काम देखील या तालुक्यात आणि या परिसरात निश्चित असं चांगलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या कुटुंबाशी आमचे चांगले संबंध आहे. त्या दीपक काकांचा आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने दीपक काका आम्ही तुम्हाला निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमच्या श्री मानकेश्वर वाचनाच्या वतीने उपजिल्हा रुग्णाच्या रुग्ण कल्याण समितीच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचे सन्मित्र दीपक काका बोरस्ते, माजी उपसभापती पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी ढिकले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दीपक काकांचा वाढदिवस छोटेखानी स्वरूपात अतिशय जवळचे त्यांचे सगळे मित्र हे साजरा करत आहेत. दीपक काकांच्या बाबतीत जर थोडक्यात सांगायचं, दीपक काकांसारखा मित्र मिळणे ही खरं या पिढीमध्ये दीपक काकांसारखा मित्र मिळणे ही खरं खूप एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. दीपक काकांचं वागणं सुसंस्कृत आणि त्यांच्या पुढच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दिशेने, त्या पूर्ण करण्यासाठी त्यांचं जे काही समाजामध्ये उठणं बसणं आहे हे त्या पद्धतीचं आहे. मी त्यांना ढिकले साहेबांकडनं आणि आमच्या कुटुंबियांकडनं खूप खूप शुभेच्छा. अतिशय जवळचे मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माजी सभापती दीपक काका माणिकराव बोरस्ते यांचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी काकांना भावी वाटचालीसाठी दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी प्रभूचरणी प्रार्थना करतो. हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. उपस्थित सर्व दीपक काका मित्रपरिवार ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सर्व आयोजक, खरं तर सकारमर्शी माधवराव तात्या बोरस्ते यांचा अतिशय मोठा वारसा आणि त्या वारसाचं जतन करत असताना त्यांचे चिरंजीव आमचे मार्गदर्शक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माणिकरावजी बोरस्ते यांचा वारसा खऱ्या अर्थाने दीपक काकाला येत्या काळात सांभाळायचा आहे. खरं तर राजकीय सामाजिक कृषी क्षेत्रात बोरस्ते परिवारानं अतिशय मोठं काम उभं केलेलं आहे. कुठलाही ध्येय न ठेवता ध्यास घेऊन त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये सकारमर्शी तात्यासाहेबांनी काम केलं असेल, आमचे ज्येष्ठ नेते माणिकराव बोरस्तेंनी काम केलं असतं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दीपक काकांनी बी चांगलं काम करावं एवढीच माझ्या आलेल्या सर्व मित्रांतर्फे आणि माझ्या सर्व जिल्ह्यातल्या नातेवाईकातर्फे दीपक काकांना शुभेच्छा देतो. भावी आयुष्य त्यांचं सुख आणि समृद्धीचं जावं आणि त्यांना सुयश चिंतितो. जय हिंद, जय मा. मी भूषण शिंदे. आदरणीय दीपक काका माणिकराव बोरस्ते यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या गोदाकाठच्या वतीने, माझ्या शिंगे गावाच्या वतीने व गोंडेगाव शिंग्याच्या वतीने मी प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय निफाड तालुक्याचे युवा नेते दीपकराव माणिकराव बोरस्ते यांना 50व्या वाढदिवसाच्या या ठिकाणी निफाडकरांच्या वतीनं, निफाड तालुका आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं दीपक काकांना त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. निफाड तालुक्याचे युवा नेते दीपक काका बोरस्ते यांना आमच्या निफाड तालुक्याच्या मित्रपरिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी असंख्य लोक मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले, उत्स्फूर्तपणे आले, कोणताही निरोप न देता आले. या सगळ्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यात असंच त्यांनी माझ्याशी प्रेम राखावं एवढीच अपेक्षा ठेवतो. थांबतो.